हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवते आहे भरलं वांगं। त्याच्यासाठी मी हिरवी वांगी घेतलेली आहेत आणि त्याला अशा पद्धतीने देठ कापून घ्यायचं आहे। जास्त देठ कापायचं नाही, थोडं राहू द्यायचं आणि ते अशा पद्धतीने कापून त्याच्यात मी नमक लावून घेते आहे। नमक लावायचं आहे, नाहीतर वांगं कापल्यानंतर काळं पडू शकते, म्हणून अशा पद्धतीने मी सगळी वांगी कापून घेते आहे आणि त्याला नमक लावून घेते आहे। तुम्ही पण तुमच्याकडे जसे वांगे अवेलेबल असतील तसे तुम्ही करू शकतात। माझ्याकडे हिरवी वांगी होती म्हणून मी हिरव्या वांग्याची भाजी करते आहे, हिरवी वांगी करते आहे भरून। बघू शकतात तुम्ही, मी अशा पद्धतीने हे सगळी वांगी कापून त्याला नमक लावून घेतलेले आहे। आता मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहे, त्याच्यात जिरं टाकते आहे, हळद टाकायची आहे, थोडी चवीनुसार लाल मिरची पावडर टाकायचा आहे, थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि चवीनुसार नमक टाकायचं आहे। थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकते आहे, कोथिंबीरचा स्वाद खूप छान लागतो याच्यात। आणि आता याला एकजीव करायचा आहे, थोडं पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही। बस याला फक्त 1 ते 2 चम्मच पाणी लागते आणि फक्त हे एकजीव करण्यापुरतं पाणी हवं असतं। बघू शकता अशा पद्धतीने मी हे एकजीव करून घेतलेलं आहे आणि हे हळूहळू वांग्यात भरायचं आहे। तुम्ही तुमच्याकडे भरली वांगी कशी बनवतात मला कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत की नाही मला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघू शकतात अशा पद्धतीने मी ही सगळी वांगी भरून घेते आहे। आणि आता एक कांदा घेतला आहे, तो बारीक चिरून घ्यायचा आहे। काही ठिकाणी वांग्याच्या भाजीत कांदा टाकत नाही, पण कांद्याची टेस्ट या भाजीत खूप छान लागते। आता मी कढई घेतली आहे, कढई तापत ठेवली आहे, त्याच्यात तेल टाकते आहे। 3 पळ्या मी तेल इथे घेतलेलं आहे। तेल गरम झालं आहे, आता याच्यात जिरं टाकायचं आहे आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत, ते टाकायचं आहे। लसूण सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। बघू शकतात तुम्ही, मी इथे जिरं आणि लसूण टाकलेलं आहे। लसूण छान परतून घ्यायचा आहे, लसणाचा स्मेल निघायला पाहिजे तोपर्यंत। आणि याच्यात मी कांदा टाकलेला आहे बारीक चिरून, कांदा लाल होऊ द्यायचा आहे। त्याच्यात हळद टाकली आहे, लाल मिरची पावडर टाकला आहे, गरम मसाला टाकायचा आहे। मी इथे थोडासाच गरम मसाला घेतला आहे आणि धना पावडर टाकायचा आहे आणि चवीनुसार नमक टाकायचं आहे। हे छान परतून घ्यायचं आहे। आता मी याच्यात जे वांग्यामध्ये भरलेलं कूट होतं ते उरलेलं होतं, तर ते मी थोडं टाकते आहे। ते टाकल्यानंतर याची कन्सिस्टन्सी पण छान होते, घट्ट होते भाजी आणि टेस्टी लागते, चवीला पण छान लागते भाजी, म्हणून ते कूट उरलेलं थोडं टाकायचं आहे। त्याला छान परतून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी मी इथे घेतले आहे, जास्त पाणी पहिले टाकायचं नाही। याला छान शिजू द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि मग नंतर मी इथे पाणी टाकते आहे। बघू शकतात तुम्ही, याला तेल सुटलेले आहे आणि मी याच्यात पाणी टाकून हे वाढवलं आहे। आता याच्यात नमक टाकते आहे चवीनुसार। बघू शकतात याची कन्सिस्टन्सी कशी आहे आणि ह्याला आता एक उकळी आलेली आहे। मी याच्यात सगळी वांगी टाकून घेते आहे। अशा पद्धतीने वांग्याची हे भरलं वांगं ही रेसिपी तुम्ही तुमच्याकडे करून बघा, तुम्हाला आवडेल। आता हे झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे आणि 5 ते 7 मिनटानंतर बघू शकता तुम्ही, एक बाजू छान शिजलेली आहे। मी याला परतून घेते आहे दुसऱ्या साईडने आणि पुन्हा याला 5 ते 7 मिनटे शिजवून घ्यायचं आहे। मी इथे भाकरी बनवली होती, भाकरीसोबत ही भाजी आम्ही खाल्ली, खूप छान लागली। बघू शकतात तुम्ही भाजी कशी झाली आहे, कसे झाले आहेत भरली वांगी। आता मी याच्यात कोथिंबीर टाकते गार्निशिंगसाठी, खूप छान लागते वरून कोथिंबीर टाकल्यानंतर। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।